तंत्र शोधून काढलं. आता त्याच्यात गंमत अशी आहे की शहरात आपण जातो, तुम्ही आता बदलापूरला गेलात की गर्दी असते, मग तिथे पार्किंग करायला लागतं. पार्किंग अडचणीच्या जागेत गाडी उभी करायची, मग त्या अडचणीच्या जागेत गाडी उभी करण्याकरिता पुढचं चाक वळलं तसंच मागचं चाक वळलं तर गाडी चटकन वळेल. आणखीन एक गंमत असते, पुढचं चाक ह्या बाजूला वळलं तर मागचं चाक पण त्याच बाजूला वळलं की गाडी तिथल्या तिथे अशी सरकत जाते. पुढचं चाक इकडे वळलं, मागचं चाक इकडे वळलं तर गाडी कमी जागेत वळते. पुढचं चाक इकडे वळलं, मागचं इकडेच वळलं तर गाडी अशी अलगद बाहेर वळल्यासारखी कुठे असतं बाहेर येते. अशी दोन प्रकारचे, अर्थात ते सगळ्या गाड्यांना नाही आहे ही सुविधा, अगदी मोजक्या गाड्यांना आणि अजूनही प्रायोगिक तत्व इलेक्ट्रिक व्हेकल्सना आता हळूहळू येईल. अशी गंमत आहे. आता हे तुम्हाला दाखवून मी असे जे एका रांगेत सिलेंडर असतात त्याला म्हणायचं इनलाईन व्ही दाखवलं तुम्हाला. आता विमानाचं इंजिन असतं ते कसं फिरतं असा प्रश्न आहे, कारण त्या पुस्तकात ते सांगितलेलं आहे विमानाचं इंजिन. ते काय असतं माहितीये का, आता इथे दाखवणं शक्य नाही, ते तुमची मनोरे करतात ना मुलं, तसला प्रकार आहे थोडासा. म्हणजे एक सिलेंडर असा आहे, दुसरा सिलेंडर असा आहे, तिसरा सिलेंडर असा आहे, वर्तुळात एका असे जोडले. त्या पुस्तकात चित्र आहे एका. तर पॉवर पॉईंट दुर्दैवाने नाही, मी रात्री तो करून घेतला पण तो आता दाखवता येणार नाही, पण मी चित्र दाखवतो तुम्हाला कारण माझ्याकडे पॉवर पॉईंट मेलवर मी डाउनलोड करून घेतलाय. तर रात्री मला आठवण झाली 11 वाजता. हे पुस्तक रात्री 1:30 वाजता मी पूर्ण केलं आणि मी पहाटे उठलो, रेल्वेत बसलो 4:30 3:30 वाजता उठलो आणि मी त्या भानगडीमध्ये ते आपल्याला हा पॉईंट दिला पाहिजे हे विसरलो. मग आता काय करायचं, मग रात्री मी घरी फोन केला माझ्या मुलाला, म्हटलं तुम्हाला अशी चित्र टाकून दे. त्याने बघा चित्र पाठवले, दिसतात का तुम्हाला? हे बघा एक वरती मोठी गाडी आहे बघा, एक असं मडगाडवड पथाड आहे, जुन्या पद्धतीची गाडी आहे, 1932-36 मॉडेल आहे. त्याच्या पुढे आहे ही गाडी, ही साधारणपणे 1960च्या आसपासची आहे. आणि नंतर बघा कशी गाडी आहे तुम्हाला तिथे दाखवतो. ही बघा ही गाडी दिसते तुम्हाला, अशी टोपी घातलेली गाडी आणि टोपी गाडीच्या डोक्यावर. गाडी चालवतो कोण? गाडी चालवतो कोण? गाडी चालवतो कोण? ड्रायव्हर चालवतो की नाही? का आपोआप चालते? बघा नक्की सांगा बरं मला. गाडी चालवणारा माणूस ड्रायव्हर असतो की नाही? का ड्रायव्हर नाही एकटी चालली असं दिसतं का? नाही दिसत ना. पण ही मोटर गाडी आहे ना, हिला ड्रायव्हर नसला तरी चालते. खरी आहे गाडी, अमेरिकेत चालायला लागल्या बरोबर आहे ना. ड्रायव्हरलेस कार त्याला म्हणतात. ड्रायव्हर नसलं तरी चालते. डोक्यावर टोपी आहे, इथे डोक्यावर ती टोपीमध्ये कॅमेरा बसवलाय. संपूर्ण 360 डिग्री गावडीच्या भोवती काय काय आहे ते कॅमेऱ्यात सांगतो. आता कॅमेरा बघतो काय काय आहे, इकडे माणसं आहे, इकडे मुलं खेळतात, गुरं आहेत, इमारती आहेत, असं सगळं त्या कम्प्युटरला सांगतो तो कॅमेरा. मग कम्प्युटर म्हणतो आता जरा वेग कमी करा आणि उजवीकडे वळा असं सांगतो त्या आतल्या यंत्राला, स्टेरिंगला वगैरे. आता आदेश देतो किती वेळ जाईल आदेश द्यायला. पायाला गुदगुल्या केला तर काय होतं? काय होतं? पायाला गुदगुल्या करून बघ, तर तिच्या पायाला गुदगुल्या हळू तर तिच्या पायाला हळू गुदगुल्या काय होतं? गुदगुल्या हळू पण पायाला गुदगुल्या कावी 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 सांगा कोण काय पायाला गुदगुल्या केलं तर काय होतं? पण करता काय तुम्ही? पण विज्ञान नको, तुम्ही करता काय ते सांगा. विज्ञान तर नक्की आहे. काय करता? पायाला गुदगुल्या केल्या तर काय होतं? काय कराल? चिमट्या काढल्या तर काय कराल? काय करणार? बघितलं की नाही? मग मोकळेपणे बोला, मी काय सांगत नाही जाऊन ही मुलं बोलली ही बोलली नाही, तसं काही मला नाव कुठे माहिती आहे. काय होईल? पायाला गुदगुल्या केलं तर काय होईल? लगेच जाणवतं. किती वेळ लागतो? मिली सेकंद. अगदी शब्द बरोबर आहेत. मिली अगदी म्हणजे सेकंद सुद्धा नाही होत. 1001 एक सेकंद एवढ्या पण वेळ नाही लागत. 10 वेळात त्याच समजेल. त्याला आपण म्हणतो विज्ञानात प्रतिक्षिप्त क्रिया. तर पायाला गुदगुल्या केल्यानंतर जसं चटकन आपल्याला जाणवतं तसं हा जो कॅमेरा आहे तो जे बघतो ते चटकन त्याच्याही पेक्षा कमी वेळात जाणवतो. त्याला लिडार म्हणतात. त्याच्यामध्ये जे सेन्सर बसवले त्याला लिडार सेन्सर असं म्हणतात. दुसरा सेन्सर तो 5 सेन्सर असतात. हे जे इथे डोकं नाक दिसतंय इथे गाडीचं बघा, नाक गाडीला एक नाकासारखा भाग दिसतोय आहे ना, काळ्या रंगाचा टिपका आहे बघा नाकासारखा. तो काय करतो माहितीये का?
पुढे जाणारी जी गाडी आहे त्या गाडीतले आपल्यात अंतर किती आहे ते बघतो. पुढे जाणारी गाडी आहे, आता इथे पुढे गेलो टेकणार तिला, अंतर मोजतो, अंदाजाने आपल्याला समजतं की नाही का मोजावं लागतं, खूप पट्टी घेऊन त्याच्यावर आपटे म्हणून समजतं. तसं हे डोळा या गाडीचा एक प्रकार, तो अंतर मोजतो. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला दोन सेन्सर बसवले असतात. ते सेन्सर काय करतात, गाडीचा तोल सांभाळतात, गाडी इकडे तिकडे जाणार नाही. गाडीच्या चाकामध्ये हब सेंटर चाकाचं जे आहे त्याच्यामध्ये एक सेन्सर बसवलेला असतो. तो काय करतो तर तो गाडीची गती नियंत्रित करतो, वेगाने पळायचं की नाही पळायचं. आणि आणखीन एक सेन्सर असतो, तो गाडी वळवत असताना दिशा कुठे जायचं, इकडे वळायचं की इकडे वळायचं, इथे वळलं जास्त वळलं तर कोणाला तरी धडक लागेल, भिंतीवर जाऊन आपटेल, ते लक्षात येईल. अशी ती ड्रायव्हरलेस गाडी चालते. पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला आणखी कळेल. आता हे बघा, आणखी ड्रायव्हर नसलेला हा ट्रक आहे बघा, एवढा मोठा ट्रक आहे, याचा ड्रायव्हरच नाही, ट्रक पण चालतो. रस्त्यावर आपल्या बदलापूरून जर जायला लागलं, ट्रक ड्रायव्हर नसलं तर काय होईल, अपघात होईल. पण याचा अपघात होत नाही, कारण हा रस्त्यात माणसं आहेत का गाड्या आहेत का ते पाहतो. असे आणखीन पण ट्रक्स आहेत. शाळेला त्यातून बघा, इथे हे कॅबिन आहे पण ड्रायव्हर नाही, त्या सगळी यंत्र आहेत बसवली. याला बघा कॅबिनच नाही, कार सारखं आहे, भरपूर सामान राहतं. आणि आता हे सगळे ट्रक सध्या काय करतात, खाणीतलं काम, खाणीत काही विशिष्ट असतात. तिथे खाण आहे, तिथून माती उचलायची, ती भरायची गाडीत आणि ती नेऊन तिकडे टाकायची. एक ठराविक रस्ता असतो तर त्याला सांगितलेला असतो. पण ह्या कॉम्प्युटरची गंमत आहे, त्याला तुम्ही एकदा काम नेमून दिलं की तो दुसरीकडे जात नाही, ते तेवढंच काम करतो. आपण थांब जरा, हा भानगड त्याच्याकडे नाही, त्याला बटन दाबलं की तो काम करत राहतो. त्या रस्त्याने जायचं, असं इकडे म्हणजे इकडे जायचं, तो असं नाही जाऊन बघणार, मी जातो तिकडे, हा प्रकार त्याच्याकडे नाही. अत्यंत प्रामाणिक असं काम असतात. किती फायदा आहे बघा. आपले लोक पैसे खातात, पुढारी खातात ना पैसे, पण ते नाही ना खात. यंत्र त्याला काय पैसे नको रे, मला सांगितलेले काम तेवढं मी करणार. पण त्याची आणखीन एक गंमत आहे, त्याला आपण जर कुत्रा दाखवला, त्या यंत्राला चित्र दिलं कुत्र्याचं आणि खाली लिहिलं घोडा, कुत्र्याचं चित्र त्याच्या यंत्रामध्ये ठेवलं, स्कॅन केलं आणि त्याला घोडा असं नाव दिलं, तर ते यंत्र त्याला आयुष्यभर घोडा म्हणणार. कुत्र्याला कुत्रा दुसरा दाखवला त्याला की म्हणणार हा घोडा आहे. त्याला आपण अरे हा घोडा नाही, हा कुत्र्याचेच आहे, हा घोडा. म्हणजे त्याला दिलेली माहिती ते कधीही विसरत नाही, त्या रस्ता कधीच विसरणार नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याला चुकीचा रस्ता दाखवला तर तो चुकीचा रस्ता दाखवला तर अंगावर लोकांचं जाणार. म्हणजे त्याला रस्ता अचूक कोण दाखवणार, माणूस दाखवणार. म्हणजे माणसाने कसं असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे, आणखी कसं असलं पाहिजे, अचूक असलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. बघा यंत्र आलं, आता सगळ्या गाड्यांचे ड्रायव्हरचे धंदे गेले नाही, काय ड्रायव्हरचा धंदा पुढे जात नाही. माझ्याकडे माहिती भरपूर गोळा होत असते जगभरातली. मोटार गाड्यांचे ड्रायव्हर 3.5 लाख जॉब आहेत. परदेशात मागणी आहे भारतातल्या ड्रायव्हर्सना, चांगलं काम, मेहनती आहेत, घाट रस्ते आहेत, त्याच्यामुळे उत्तम काम करतात. मी माझ्या ओळखीच्या मुलाला विचारलं, अरे ड्रायव्हिंगचं काम करा. नाही मी इंजिनियर होणार. मी स्वतः ड्रायव्हिंग केलेलं आहे. रोज मला 70 रुपये मिळाले. बसून तर उद्या कामाला येशील का, हो गाडी मुंबईला घेऊन जाईल, संध्याकाळी 70 रुपये घेऊन जाईल. काय त्याच्यात आहे, काम करायचं, त्याची लाज कसली. ड्रायव्हिंगचं काम करण्याला आणखी ज्ञान शिकायला मिळतं. विमानतळ ड्रायव्हिंगचं काम करतात ना, अगदी व्यवस्थित त्या माणसाला ते विमानापर्यंत न्यायचं, तिथे बसून आणायचं, त्यांचं ट्रेनिंग होतं चांगल्यापैकी आणि चांगला पगार मिळतो, 1.5-2 लाख पगार मिळतो. काय वाटतंय. तर अशा तऱ्हेची ही गंमत. आता शेवट संपवण्यापूर्वी मला आणखी काय गंमत. आता सगळ्यांना चाक माहिती आहे, बैलगाडीचं चाक माहिती आहे, त्याला असे मोठे आळ्या असतात बरोबर. मध्ये काय असतं, मध्ये लाकडाचा एक बोल असतो बरोबर, त्याला इंग्रजीमध्ये हब म्हणतात, हब मध्यभाग. आता समजा त्या सगळ्या आऱ्या काढून टाकल्या, तो हब राहील त्या जागेवर नाही. चाक काय पडणार कसं, आऱ्या आहेत म्हणून चाक चालतं की नाही. पण त्याच्यात बघायचं, त्या मुलांनी बोललं बघा, हे बघा चाक आहे, त्याला हब नाही, आऱ्या नाही. मोटरसायकलचं समजा
स्वप्न पडलं तुम्हाला रात्री काय, तर आपल्या गाडीची सायकल चालवताची तारा तुटल्या, काय होईल? पडणार तुम्ही, पण नाही ना पडत. आहे तारा नसलेलं चित्र आहे, ते पुस्तक ठेवून जाणार आहे मी. बघा बघता येईल सगळ्यांना. बघा तारा मुलीला पाहायचं, वाकून बघतो. तारा नसलेला हबलेस व्हील प्रयोग म्हणून आहे सध्या, अजून सगळीकडे आलेले नाहीत. तर हे जे आहे तारा नसलेलं चाक, ते कसं चालतं त्याची गंमत त्या पुस्तकात दाखवलेली आहे. असे ते गाडा करता की नाही, गाडा आम्ही लहानपणी गाडा करायचो. तर टेक्नॉलॉजी काय, टेक्नॉलॉजी म्हणजे माणसानेच ना शोधून काढलं का आकाशातून पडलं यंत्र, माणसानेच शोधून काढलं. गाडीपिटी माणसाने शोधून काढली. तो हबलेस व्हील आम्ही लहानपणी घर चालवायचो. अशी एक तार असायची, तिला असा आकडा करायचं हुक, आणि सायकल जुन्या सायकलचं तारा काढून टाकलेलं चाक राहायचो, गावभर फिरवायचं. आता हल्ली ते मोबाईल आलाय, त्याच्यामुळे असलं काही तुझं खेळ खेळत नाही. हबलेस व्हील. दुसरी गंमत अशी आहे, ही बघा, ही एक मोटार गाडी आहे. ही चित्र सगळ्या लांबून दिसेल. गाडी मोटार गाडी कशाची तयार करतात? स्टील, आणखी लोखंड, रबर, बरोबर. पण ही गाडी पुठ्ठ्याची आहे. काय ते खेळण्यात असतात पुठ्ठ्याच्या गाड्या. खरी खुरी गाडी आहे, त्याच्यात माणसाने बसून चालवले. आता 10 वर्ष झाली, 2015 साली तयार झाली. लेक्सस नावाची गाडी आहे, अमिताभ बच्चनकडे आहे लेक्सस. जगातल्या सर्वात महाग गाड्यांपैकी एक, 4 कोटी रुपये किमतीची गाडी. त्याचं एक मॉडेल तुमच्यासारखी पुठ्ठ्याची हौशी मुलं होती. एक तरुण मुलगा होता, बघा तयार करतोय. पुठ्ठे कापले अत्यंत अचूकपणे. एकेका पुठ्ठ्याची जाडी 1 सेंटीमीटर, करंगी एवढी जाडी. आणि ते पुठ्ठे अगदी अचूक लेसरने कापले आणि एकमेकावर व्यवस्थित चिकटवले. जरा जरी चूक झाली तर फुकट जाणार चिकटवलेली जोडी. अगदी काळजीपूर्वक चिकटवले आणि त्यांची गाडी तयार केली. टायर सुद्धा चिकटवून तयार केला. मग हौस हो, रस्त्यात रोज फिरण्यासाठी नव्हे, पण पुठ्ठ्याची सुद्धा गाडी बनू शकते. जेव्हा आपण असं म्हणतो की पृथ्वीच्या पोटात धातू कमी होत आहेत, तेव्हा आपण पुठ्ठ्याची गाडी करू शकतो. आता लोक म्हणतील झाडं कापणार तुम्ही, म्हणजे पर्यावरण, हे सगळे प्रश्न आहेतच. पण मजेदार इनोव्हेशन म्हणतात त्याला, नवकल्पना, पुठ्ठ्याची गाडी. आता हे बघा, हा टायर आहे. टायर मध्ये हवा पंक्चर काय करायचं? ढकलत द्यायची की नाही गाडी, सायकल ढकलत द्यायला लागते. मग टायर म्हटली पंक्चर ट्यूब काढणार, ते पंक्चर काढणार, ट्यूब हवा भरली की पुन्हा चाल. एसटीची गाडी पंक्चर झाली की ड्रायव्हर सांगतो खाली उतरा, चाक बदलायचं. आता हल्ली चाकच नसते एसटीला, स्टेपनी काय महामंडळाकडे पैसे नाहीत म्हणून स्टेपनीची पद्धत. पण आता थोड्या दिवसांनी महामंडळाचे लोक खुश होतील, कारण नाही टायर असा आलेला आहे की त्याला हवा भरावीच लागत नाही, बांगडत नाही हवेची. पूर्वी असं होतं, बैलगाडीला टायर चाक रबरी धावा असतात, पण ते खडबडीत असतात, धक्के बसतात. हा टायर असा आहे की 2 थर आहेत त्याला. एक थर चाकाला चिकटलेला असतो आणि त्याच्यावर दुसरा थर असतो, त्याच्यामध्ये रबराचे छोटे छोटे कप्पे केलेले असतात. अर्थात त्याच्यामध्ये हवा खेळतच असते. असं जड असतं, जाड कडक असतं थोडंसं, आणि लवचिकपणा, रबर लवचिकपणा आहे. आणि जेव्हा तो रस्त्यावर धावतो टायर, त्याला काही प्रश्न येत नाही. जर दगड आला वाटेल तर त्या बाहेरचा जो भाग आहे तो असा लपतो. चित्र आहे पुस्तकात दाखवलेलं, इथे पण आहे. बाहेरचा भाग लपतो आणि ते पोकळी जी आहे त्यातली हवा बाहेर जाते दाब आल्यामुळे. दगड गेला की परत आहे तसं. जसा टायर, जसं हबलेस चाक आहे तसा हवा नसलेला चाक, हवा नसलेला टायर. तर टायरवाले आणण्यात तुम्ही केरळमध्ये घरी जाणार, मग बाहेरचे लोक नको आहेत ना, परप्रांतीय टायर आणा, छोटी आहे आपल्या लोकांना उदाहरण मिळेल. टायरची कल्पना गमतीदार आहे. आता तुम्हाला मी आणखी एक चित्र दाखवतो. मगाशी मी सांगितलं विमानाचं इंजिन. हे बघा, ही मोटरसायकल आहे. हे बघा, असं असतं विमानाचं इंजिन, गोल. गोल असतं. पुस्तकात तू बघा, पॉवर पॉईंट पर्यंत छान दिसलं काय पर्याय. तर असं गोल असं इंजिन असतं. मोटरसायकलला विमानाचं इंजिन हौशेने बसवलं. मोटरसायकल काय विमानासारखं आकाशात उडणार नाही, पण मोटरसायकल निराळ्या बसतं.
माझ्याकडे 2-3 मोटरसायकली जुन्या आहेत आणि 2-3 इंजिन जुनी आहेत. मी कधी कधी मुलांना म्हणतो, आपण तिला असं करूया तसं करूया, वेळ मिळेल तेव्हा करू. तुम्ही बोलले असं तर प्रोजेक्ट करावं लागतं. नाही मी बोललो तो लाईट नव्हतं. आज शुक्रवार आहे. आता आपण शेवट करूया या विषयाचा, मजेदार मोटर गाडीचा. हे बघा, हे एक चित्र आहे. हे चित्र पहा बरं. काय होतं बघा, काय कोण सांगेल काय दिसते? मोटर गाडीला चाकं असतात बरोबर, रस्ता असतो, रस्त्यात चालते गाडी, पायरीवर चढते का गाडी? नाही उतरत, पायरी चढत नाही, पायरी उतरत नाही. पण ही अशी एक मोटर गाडी आहे, ती पायरी चढू शकते, उतरू शकते. प्रायोगिक तत्वावर आहे. आता आपली खेडेगाव आहे, अगदी ग्रामीण दुर्गम भाग आहे. एखादा पेशंट मनुष्य आजारी पडल्यामुळे माझ्या वडील डॉक्टर होते, लहानपणी पेशंट यायचे, मग ते पहाटे निघायचे, पेशंटला त्या ढोली घालायचं, एक डोंगर चढायचा, एक डोंगर उतरायचा आणि मग त्या आणायचं त्या पेशंटला. पण का तर गाडी जात नाही, का आखाडी आहे, पायऱ्या आहे, गाडी कशी जाणार? अशी गाडी शोधून काढलेली आहे काही शास्त्रज्ञांनी की ती रस्त्यावर तर छान धावते, रस्ता संपला की ती पाय टाकून चालायला लागते. हे बघा कसं हा मोठा एक 4 पायाचा प्राणी चालतो असं दिसते. असं चाललाय है ना. रस्ता संपला की चालते गाडी. मग म्हणजे ज्यांच्या घरापर्यंत गाडी जात नाही त्यांना किती छान आहे. नक्कीच माझ्या घरापर्यंत पुढे गाडी जाते, माझ्या गावाचे घर आहे. किंमत आता विचारातून घ्यायची नाही, किंमत पुढे सांगतात की मग ते जास्त प्रोडक्शन व्हायला लागलं की सर्वसामान्यांना परवडेल. पण भक्तीचा भाग मित्रांनो असा आहे की हे सगळं जे आहे हे विज्ञान आहे, हे जादू नाही. हे विज्ञान आहे, हे जादू नाही. आणि हे विज्ञान जर आपण जाणून घेतलं तर आपल्याला प्रगतीचं आणखी मोटार जगत हे मासिक जेव्हा मी सुरू केलं तेव्हा त्यातली अधिकाधिक माहिती घ्यायला लागलो. सगळ्या जगभरातली माहिती येते. पहिल्यांदा मला माहिती जमा करायला खूप धडपड करावी लागायची. आता कंपन्यात माझ्याकडे माहिती पाठवतात, छापा. पण जी छापता येईल अशी माहिती किती आहे? रात्रंदिवस काम करतो पण बऱ्याच गोष्टी मला छापता येत नाही. शक्य नाही एका माणसाला किती काम करता येणार. तर अशी ही जर माहिती तुम्हाला मिळाली तर तुम्ही नक्की काहीतरी नवीन शिकाल, प्रेरणा घ्याल आणि तुम्हीही चांगले इंजिनियर व्हाल. तुमच्यापैकी एखाद्या देशी चालणारी मोटार स्वस्तात बनवली तर पहिल्या पानावरती नक्की त्याची माहिती होता. माझी कृषी चांगली आहे, तुम्हाला विसरणार नाही. तर फक्त तुमचे चेहरे थोडे बदललेले असतील. ह्या शाळेतून मी सांगितलं की मला लक्षात राहिलं, गेलो त्या शाळेत अमुक तारखेला गेलो तिथे नक्की. आणि असं करण्याची संधी तुम्ही मला द्याल अशी आशा आहे. मला अतिशय छान कार्यक्रम, अशा तऱ्हेचा कार्यक्रम पाहिजे असं केला नाही. काही वर्ष मी मास्टरची करतो पण अशा तऱ्हेचा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली नाही. जोशींमुळे आणि तुम्हाला शिक्षकांमुळे मला ही संधी मिळाली. मी तुमचा ऋणी आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा एक झकास क्लॅप द्यायची. हा 11 का 12? 11. क्लॅप नंबर 11. क्लॅप गो. अजून आवाज पाहिजे. त्यांचा किती आवाज होता त्याच्या 10 पटीने आपला आवाज पाहिजे. हा पुन्हा एकदा क्लॅप नंबर 11. क्लॅप गो. काय झकास? अरे झकास काय? कार्यक्रम झकास नाही. काय आहे? मजेदार मोटार जगत. विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग्यवान आहोत. मला नेहमी आवडतं नवीन नवीन माणसं शोधणं. नवीन माणसं म्हणजे ज्यांच्याकडे काहीतरी आहे अशी माणसं शोधणं
आणि मग सहज आमची चर्चा झाली. शिरसाट साहेब आणि जोशी साहेब आम्ही बसलो होतो. ते म्हणाले की असे असे वक्ते मुलुंडला येत आहेत, मुलुंड नाही इथे कळव्याला येत आहेत आणि त्यांच्याकडे थोडासा वेळ आहे. खरं म्हणजे माझ्या शाळेत त्यांना आणायचं होतं, पण आज नेमके कार्यक्रम असल्यामुळे मी म्हटलं आपल्या शाळेत पण करता येईल आणि ही संधी आपल्याला मिळाली. नियोजित कार्यक्रम आहे संध्याकाळचा, तरी सुद्धा आपल्याकडे काहीतरी आहे आणि ते कोणाला देता येईल का हा भाव कोणाच्या मनात असतो, तर ईश्वरी माणसाच्याच मनात असतो. माझ्यासाठी नाही तर मी दुसऱ्यासाठी आहे, अशी माणसं जेव्हा आपल्या देशात तयार झालेली आहे किंवा अशा माणसांमुळेच माझा देश मोठा झालेला आहे. माझ्यापुरतं काहीच नाही, सहज बोललो. आणि ज्यांनी अनेक पुस्तकं लिहिले, वेळ मौल्यवान आहे, सगळं काही असताना या छोट्याशा गावात आदिवासी पाड्यात सुद्धा ते सहज हसतमुखात आले. कोणताही लवलेश नव्हता त्यांच्याकडे. काही मी बघतो इथे आणताना काय लांब आहे सर, हे लवले लांब असं तसं हे ते, पण यांचं तसं काहीच नाही. अगदी आनंदाने येताना पण अनेक गप्पा मारल्या आणि गप्पा मारताना सुद्धा सहज मोकळेपणाने, जसं काय आमची 25 वर्षाची काय आहे एवढं सहज मोठेपण मसुरकर सरांच्या हृदयात आहे. आणि बघा ना सर, आम्ही मोटार पाहतो, काय 2 व्हीलर चालवतो, 4 व्हीलर, पण कधीच असं वाटलं नव्हतं की हिच्याकडे या दृष्टीने पाहावं. आज मात्र माझी मुलं सुद्धा आणि आम्ही सुद्धा जेव्हा जेव्हा जिथे जिथे मोटार बघेल, जिथे जिथे सायकल बघेल, जिथे जिथे ट्रक बघेल, जिथे जिथे बस बघेल, तिथे तिथे मसुरकर सर आमच्या पाहिलेली आहेच, पण अनुभवली ती कोणाच्यामुळे, तर तुमच्यामुळे. आणि सहज किती सोप्या भाषेत असं आपल्याला हे काही प्रकार हे काही माहितच नाही, फक्त गाडी हे माहिती आहे आणि नवीन नवीन आलेले आहेत त्या माहिती आहेत, पण अशा प्रकारचं ज्ञान आणि कुतूहल तुमच्यापर्यंत पोहोचवलं. मी 100 इथे बसलेल्या 200 मुलांपैकी एक मुलांनी जरी याच्यातलं काही घेतलं आणि आपलं भविष्य घडवलं, तर माझ्या आणण्यामागे आणि यांच्या येण्यामागे खऱ्या अर्थाने सार्थकता प्राप्त होईल. मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून कौतुक करतो. आपले पवित्र पाय, कारण पवित्र भूमीतून ते इथे आलेले, वडील डॉक्टर, आई शिक्षिका, हे सगळं असताना सगळं बाजूला ठेवायचं, घरंदाज असताना सगळं काही आहे, तरी वेड माणसाला बसू देत नाही आणि वेडाच इतिहास घडवतो. तो इतिहास या वेड्या माणसाने घडवलेला आहे. त्यांचे मी मनपूर्वक तुमचं मी इथे आभार मानणारच नाही, मी ऋणात राहील. वारंवार तुम्ही या ठिकाणी यायचंय. जेव्हा जेव्हा केव्हा तुम्ही बदलापूर या परिसरात परिसरात आल, तेव्हा जोशींना फोन केला, शिरसाट साहेबांना केला किंवा मला केला, तरी मी 100% तुमच्या स्वागतासाठी निश्चितच उपस्थित राहील. त्यानंतर इथे आलेल्या पाटील मॅडम, शिरसाट जोशींचं पुन्हा मनापासून कौतुक करतो की त्यांनी लगेच तुम्हाला इथपर्यंत आणलं. सारथी फार महत्वाचं आहे, तर हे सारथी इथपर्यंत घेऊन आले, त्यांचंही मनापासून. त्याच्यात माझे विद्यार्थी भालेराव, तो कार्यक्रम करून सर खरं म्हणजे 11 वाजल्यापासून तो उपस्थित राहणार होता, पण आपल्या कार्यक्रमाचं शूटिंग वगैरे सगळं तिथे होतं, तरी तो आला. त्याचंही मनापासून कौतुक करतो. त्याच्यानंतर दोन्ही माझे विद्यार्थी, या दोघांचं कौतुक करतो. मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचंही मनापासून कौतुक करतो. अतिशय छान, शांत, नेहमीप्रमाणे तुम्ही ऐकलं आणि आपण काहीतरी नवीन ऐकलेले, नवलता आलेली आहे आणि ती नवलता नाविन्य जोपासायचे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. आपण पसायदान म्हणू. बैठे बैठे सावधान. पसायदान के लिए तयार. आवाज नको. पसायदान शुरू.